भिवंडीच्या शाखेच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत। मी यानंतर विचार मंचावरती उपस्थित राहण्याच्या वंचित बहुजन आघाडीचे भिवंडी शहर अध्यक्ष सन्माननीय मनीष देशमुख, सदानंद बनसोडे, प्रकाश खाटे, दिनकर आरखाडे, साजिद शेख, बशीर शेख या सर्वांना विनंती करतो त्यांनी कृपया विचार मंचावरती येऊन आसन करायचं आहे। यानंतर ऐकणार संतोष गंगा शेट्टी बिशप तसेच आहेत जोसेफ उपवासितांनी गेले उभे आपल्या सर्व पदवीची मॅनेजमेंट करण्याची जिम्मेदारी तुमच्याकडे आहे। सर्व आजचा हा दिवस विचार मंचावरती भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने सर्व समाज घटक, स्थलांतरित कामगार, पंचायत ते कोणत्यामध्ये आपलं मत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे। सर्वांचा संविधानाचं मूल्य जर आपल्याला जपायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीशिवाय तुम्हाला पर्याय नाही। जय भीम, जय संविधान। यांचं या ठिकाणी नियुक्तीपत्र देऊन सन्मान मार्गदर्शन करण्यासाठी राजकारणात तुम्ही सगळ्यांनी मिळून मारला, तुमच्या मनापासून अभिनंदन। मी तुम्हाला असा एक इश्यू मांडलाच की त्या असा लुटमार कशा रीतीने चाललेली आहे तिला थांबवण्याचा मार्ग मी या ठिकाणी मांडलेला आहे की महानगरपालिका जी आहे ती वितरण करू शकते आणि तो अधिकार त्यांच्याकडे घेऊ शकते। असे अनेक इश्यू आहेत की ज्याच्यामध्ये महानगरपालिका पुढे घेऊन हे जे इंडस्ट्रीयल म्हणजे टेक्स्टाईल इंडस्ट्रीयल शहर आहे त्याचं डेव्हलपमेंट होऊ शकते। ज्या पद्धतीने या भिवंडी शहरामध्ये जो काय आजपर्यंत इतिहास आहे या शहराचे जे काही प्रस्थापित आहेत ते प्रत्येक वेळेस निवडून येतात, त्यांच्यासमोर आव्हान कसं होतं ते आम्ही आता त्याच्यासमोर आव्हान एकच करतो आहे की जो आम्हाला मानणारा मतदान आहे त्यांना असताना आम्ही सांगतो की घराणेशाहीला पहिल्यांदा मतदान देऊ नका, इथं कोणालाही द्या आणि कोणाला द्या असं जर विचारत असाल तर जो पैसे वाटणार नाही तो अपक्ष असेल किंवा कुठल्याही पक्षाचा असेल त्याला मतदान द्या, त्याला निवडून आणा। या ठिकाणचा जो दलित पदाधिकारी आहे हा संपूर्ण भाजपच्या वेशीला बांधलेला आहे पुढे मला वाटत नाही तो असणारा मागच्या लोकसभेमध्ये डॉक्टर सावंत उभे होते त्यावेळेस तो सगळा डॉक्टर सावंत बरोबर होता। इस समय बिशप विजय भोपाली ख्रिस्ती समाज विकास मंच जो पूरे भारत में ख्रिस्ती समाज को साथ लेके काम कर रही है, आज ख्रिस्ती समाज विकास मंच के माननीय रेवरेंड संजय लोंढे जी जो राष्ट्रीय अध्यक्ष है और वैसे ही भिवंडी शहर के हमारे वंचित बहुजन समाज आघाड़ी के अध्यक्ष मनीष देशमुख जी जिनको आज ही ख्रिस्ती समाज विकास मंच महाराष्ट्र का युवा अध्यक्ष का पद दिया गया है। मेरे प्यारों, भारत और महाराष्ट्र और भिवंडी हम सारे ख्रिस्ती समाज और महाराष्ट्र के और भारत के हर एक नागरिकों से निवेदन करने आए हैं, अगर आपको
भारत में अपने संविधान को बचाना है तो आपको हर एक नागरिक को वंचित बहुजन समाज आघाड़ी के साथ खड़े रहने की जरूरत है। मेरे प्यारों, आज भारत और महाराष्ट्र और भिवंडी का माहौल आप देख रहे हो किस तरह से बिगड़ा हुआ है। हर एक व्यक्ति डर के साथ और तकलीफों के साथ जी रहा है। आज हम कृषि समाज विकास मंच की तरफ से बिशप विजय भोपाली और कृषि समाज विकास मंच के अध्यक्ष हमारे रेवरेंड संजय लोंढे जी और हमारे महाराष्ट्र के युवा अध्यक्ष हमारे मनीष देशमुख जी, आप सभी को निवेदन करते हैं कि आप सभी आने वाले 15 तारीख को वंचित बहुजन समाज आघाड़ी के साथ खड़े रहे और जो उनकी निशानी है गैस सिलेंडर, इनको बाहरी मोहब्बत से विजय करे, यही हम उम्मीद रखते हैं और निवेदन करते हैं। धन्यवाद। मनीष देशमुख, मैं वंचित बहुजन आघाड़ी का नवनिर्वाचित अध्यक्ष हूँ। आज जो बहुजन वंचित आघाड़ी का जो जाहिर सभा हुआ है, इस संदर्भ में भिवंडी की जनता को क्या कहना चाहते हो? मैं भिवंडी की जनता से हाथ जोड़ के विनती करूँगा, 1500 और मटन दारू को ना तुम लालच में आओ ना बहकावे में आओ। एक सच्चा और अच्छा आदमी चुनो। अगर वो तुमको 1500 रुपये दे के तुम्हारा वोट खरीदेगा तो वो तुम्हारा कुछ काम करने वाला नहीं है। और हमारा आदमी भले पैसा नहीं बांटेगा, लेकिन चुनकर आने के बाद तुम उसका कान पकड़ के काम करवा सकते हो। मैं सबसे विनती करूँगा, अगर तुम वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार को चुनकर दोगे तो हमने ज़्यादा दूर नहीं, दामनकर नाका पे ही उनके लिए जनसंपर्क कार्यालय खोला है। और ये भी विनती करता हूँ, अगर हम हारे या जीते हमको कोई गम नहीं, हमको कोई परवाह नहीं। हम सत्ता और कुर्सी के लालच में हम रहते नहीं हैं, क्योंकि हमारा बाबा साहेब अम्बेडकर का ये कहना है कि तुम्हें संघर्ष करना है और हम लोग रास्ते पे लड़ाई लड़ने वाले लोग हैं। और सबसे विनती करूँगा कि तुम बिको मत। अगर तुम वोट बेचते हो, किसी को बेचते हो 1500 में, तो तुम अपने माँ बहन की इज्जत बेचते हो, अपने परिवार की इज्जत को बेचते हो और देश के भविष्य को बेचते हो। तो मैं ऐसे सबसे विनती करूंगा कि ऐसा काम आप मत करो। 1500 में बेचो मत। तुम्हारा एक वोट एक आमदार खासदार का कुर्सी हिलाने वाला है। बाबा साहब अम्बेडकर ने तुमको राजा बनाया है। नगर सेवक, आमदार, खासदार, मंत्री या प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी भी अगर है तो उसको भी वही समान अधिकार है जो यहाँ देश के नागरिक को है। ऐसा समान अधिकार डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने उनके संविधान में करके रखा है। इसके लिए मैं सबसे विनती करूँगा, अपना वोट बेचो मत, अपना वोट बेचो मत, क्योंकि आपको अधिकार नहीं था, वो अधिकार आपको बाबा साहब अम्बेडकर ने संविधान में दिलाया है। इसके लिए सबसे विनती है, अपना कीमती वोट ना बेचे, वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवारों को चुन कर लाए। वो अगर काम नहीं किया तो मेरा कान पकड़ो आके, मैं आपका काम करके दूंगा। सर्वांना जय भीम। माझं नाव सदानंद मल्लिकार्जुन बनसोडे, वंचित बहुजन आघाडी भिवंडी शहर उपाध्यक्ष। मी आपल्या भिवंडीच्या जनतेला एकच आव्हान करतो की आजपर्यंत भिवंडी ज्या पद्धतीने राजकारण्यांनी लुटली आहे, त्या भिवंडीला आपल्याला ह्या आजगरांपासून वाचवायचे, जे आज आपल्या आपल्या जागेवरती म्हणजे ते समजतात की ज्या वार्डामध्ये ते निवडून आले तो वार्ड त्यांना वाटतं त्यांनी विकत घेतलेला आहे आणि तिकडचे ते समजतात आम्ही राजा झालेलो आहे, आमच्या समोर आम्ही कोणाला उभं राहू देणार नाही, कोणाला निवडणूक लढवू देणार नाही। आता तुम्ही बघत असाल भिवंडीमध्ये किती उमेदवार बिनविरोध आलेले आहेत। हे सर्व षडयंत्र चालू आहे। हे आपलेच माणसं अपक्षमध्ये उभे करतात आणि ऐन निवडणुकीच्या वेळेस फॉर्म मागे घेतात। आपल्याला या सगळ्या लोकांचे साजिश जी काय यांची चाललेली वृत्ती आहे ती समजून घेणं खूप गरजेचं आहे। आणि आपल्या बहुजन समाजाला, अल्पसंख्याक समाजाला, ओबीसी समाजाला एकच माझी विनंती आहे की आपण सर्वांनी ह्या देशाचा सर्वात मोठा उत्सव निवडणुका याच्यात सहभाग घेतला पाहिजे आणि आपला सहभाग आणि आपली सत्ता आणि आपल्या हक्काचा माणूस निवडून दिला पाहिजे, जेणेकरून ज्या प्रकारे यांनी भिवंडीला लुटलं आहे, आज तुम्ही बघत असाल एवढ्या मोठ्या संख्येने जे जसं पद्मानगर झालं, फुले नगर झालं, वरलदेवी नगर झालं, आंबेडकर नगर झालं, साठे नगर झालं, कामतगर झालं, राहुल नगर झालं, भिवंडीच्या इतर सर्व भागामध्ये तुम्ही बघत असाल
20-20 वर्षापासून तेच चेहरे आणि तेच नेते. आता वेळ आलेली आहे त्या सर्व चेहऱ्यांना इथून हाकलून टाका आणि वंचित बहुजन आघाडीच्या लोकांना निवडून द्या, उमेदवारांना निवडून द्या, एवढीच विनंती करतो. जय भीम.